अन्नपूर्णा मातेच्या कृपेने नाशकात प्रथमच केटरिंग असोसिएशन नाशिकच्या दी लेगसी बँक्वेट हॉल गंगापूर रोड नाशिक येथे भव्य 2 दिवसीय स्नेहकुंभचं आयोजन करण्यात आलं। या स्नेहकुंभासाठी महाराष्ट्र आणि देशातील केटरिंग व्यवसायात काम करणाऱ्या मालक उद्योग व्यावसायिकांनी सहभाग घेऊन ऑल इंडिया केटरर्स असोसिएशन नंतर महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन अंतर्गत नाशिक केटरिंग असोसिएशन तर्फे भरवण्यात आलेल्या 2 दिवसीय स्नेहकुंभामध्ये केटरिंग व्यावसायिकांची एकजूट राहून त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि उद्योग व्यावसायिकांचे हित, आरोग्य, व्यवसायाची वृद्धी कशा प्रकारे होईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच सरकारच्या मागील काळातील केटरिंग व्यवसायावर लावलेली GST ही केटरिंग असोसिएशनच्या एकीमुळे कमी करण्यात आली आणि आज केटरिंग व्यवसाय पुन्हा सुस्थितीत सुरू झालाय। नुकताच झालेल्या नाशिक केटरिंग असोसिएशन कुंभामध्ये महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या लोगोचं अनावरण करण्यात आलंय। प्रसंगी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून आलेल्या फिटिंग व्यावसायिकांचा नाशिक कटिंग असोसिएशनच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तर उपस्थित प्रमुख वक्त्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या केटरिंग व्यावसायिक उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले। 2 दिवस झालेल्या नाशिक केटरिंग असोसिएशनच्या स्नेहकुंभासाठी नाशिक मनपाच्या महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करून जयपूर येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ऑल इंडिया केटरर्स असोसिएशनच्या 3 दिवसीय मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आले। 2 दिवसीय झालेल्या नाशिक केटरिंग असोसिएशनच्या स्नेहकुंभासाठी महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष दडूभाऊ पुरोहित, सचिव अमरीश पुनियानी, खजिनदार पुरुषोत्तम जयपुरिया, कार्यकारी अध्यक्ष योगेशभाई चंद्राना, उपाध्यक्ष महेशभाई लाहोटी, सहसचिव वैभव नातू, सह खजिनदार हेमल शहा यांच्यासह ऑल इंडिया केटरर्स असोसिएशन, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन नाशिकचे सर्व समिती सदस्य, उद्योग व्यावसायिक या सर्वांचे सहकार्य लाभले। वृत्तसंकलन अधिकार नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। ये बहुत बड़ा संगठन है कैटरिंग एसोसिएशन। एक कैटरिंग वाले जो है पूरी सोसाइटी में बहुत इम्पोर्टेंट रोल करते हैं, लेकिन जब हम तो खाली सर्विस लेते तो हमको पता नहीं चलता कि उसके पीछे कितना काम रहता है। तो ये लोग आज इधर साथ में मिले हैं, अपना एक दूसरे से सीखते हैं और समाज में किस तरह से लोगों को अपने घर में जो भी प्रसंग है उसको और अच्छी तरह से और खुशी के साथ में करना है, उसमें इनका बहुत बड़ा रोल है। तो ये लोग साथ में मिलके उसको और आगे बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। और मैंने यहाँ पे उनसे बात की कि समय बदलते साथ में अपना धंधा भी कैसे बदलना चाहिए। नए लोगों के लिए क्या जो जिनको भी कैटरिंग सीखना है ना, एक चीज़ समझ लो कि खाली कैटरिंग क्या कुछ भी दुनिया में करना है ना तो शॉर्टकट काम नहीं आता है। पसीना गिराना पड़ता है, काम करना पड़ता है, सीखने की तमन्ना होनी चाहिए। अगर आपके अंदर ये है तो खाली कैटरिंग का क्या, दुनिया में कोई भी काम कर सकते हो। अगर ये नहीं है तो आपके बाजू में सोने की बरसात होगी ना तो भी आपको कोई फ़ायदा नहीं होगा। तो ज़िंदगी में बड़ा करना है, मेहनत करना है, ये प्लान बनाना चाहिए और फिर अपने आगे लाइफ बढ़िया मेहनत करेगा तो कोई। केटरर्स असोसिएशनला नाशिकमध्ये येऊन 14 आणि 15 जून रोजी तुम्ही हा जो स्नेहकुंभ करत आहात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। केटरर्स म्हटल्यानंतर अगदी सगळे व्यंजन समोर उभी राहतात आणि ह्या तुमच्या कॉन्फरन्ससाठी, या कॉन्क्लेव्हसाठी, खरं तर कुंभासाठी तुम्ही सगळे अन्नपूर्णेच्या भूमिकेत असणार आहात आणि ह्या कुंभ पर्वासाठी महाराष्ट्रातून आपण सगळेजण एकत्रित नाशिकमध्ये येत आहात, त्याचा आम्हाला आनंद आहे। तुम्हाला ह्या कॉन्क्लेव्ह करता, महाराष्ट्र केटरर्स असोसिएशनच्या ह्या शुभारंभाकरता अनेक अनेक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। जुने मित्र, व्यवसायातले मित्र अशा कुंभमेळ्याच्या स्वरूपात किंवा स्नेहकुंभाच्या स्वरूपात एकत्र भेटतोय याचा आनंद आहे। मा या शब्दाचा वेगळ्या अर्थानं थोडं स्पष्टीकरण देईल। मा आणि मा 2 आयांचं प्रेम असलेलं मामाचं गाव आहे आणि ते आनंद मला इथं मिळतो, याचा स्वाभिमान आहे। एकंदरीतच बघितलं तर हा एक वेगळा अनुभव आहे। राहुलजी, तुम्ही ह्या नाशिक मान्यवर आलेले आहेत, सर्व आपल्या कम्युनिटीतले लोक आलेले आहेत, तर तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं? टिपिकल भाषेत सांगायचं झालं तर लई भारी वाटू राहिलं
जोगसपाट सगळ्यात पहिल्यांदा एका गोष्टीचा अभिमान आहे की नाशिक शहराला महाराष्ट्रात होऊ घातलेलं हे पहिलं महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचं अधिवेशन होस्ट करायची संधी नाशिककरांना मिळाली. म्हणून एक नाशिककर म्हणून सुद्धा आणि एक केटरर म्हणून सुद्धा आम्हाला खूप प्रचंड आनंद आहे. आणि आमचं जे नेतृत्व आहे माननीय श्री उत्तमरावजी गाडवेंचं, त्यांनी ऑलरेडी महाराष्ट्रभर फिरून आमच्यासाठी कामाची दिशा ठरवून दिली. आता फक्त काम करायचं बाकी आहे. तिथे जाऊन ट्रायल अँड एरर करायची गरज नाही. फक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आणि त्याचंच हे एवढं मोठं भव्य स्वरूप आपण बघतोय की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातले लोक इथे आले आणि आमचा आनंद द्विगुणित होतोय. कारण वी आर द होस्ट सिटी होस्टिंग दिस टाईप ऑफ इव्हेंट फॉर द फर्स्ट टाईम इन महाराष्ट्र. जुने मित्र, व्यवसायातले मित्र अशा कुंभमेळ्याच्या स्वरूपात किंवा स्नेहकुंभाच्या स्वरूपात एकत्र भेटतोय याचा आनंद आहे. मा या शब्दाचा वेगळ्या अर्थानं थोडं स्पष्टीकरण देईल. मा आणि मा दोन आयांचं प्रेम असलेलं मामाचं गाव आहे आणि ते आनंद मला इथं मिळतो याचा स्वाभिमान आहे. एकंदरीतच बघितलं तर हा एक वेगळा अनुभव आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आदरणीय अध्यक्ष महोदय, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्व कॅटरिंग बांधव आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा सोहळा खऱ्या अर्थाने प्रकाशमय झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व व्यावसायिक बांधवांचे, उपस्थित मान्यवरांचे मी महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या वतीने तसेच केटरिंग असोसिएशन नाशिकतर्फे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आज आपण सगळे इथं एका ऐतिहासिक उद्देशासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे, अन्न हे पूर्णब्रह्म, आणि हे पूर्णब्रह्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचे, त्यांच्या आनंदात क्षणात चव भरण्याचे पवित्र काम आपण सर्व कॅटरर्स करत आलो आहोत. पण आज बदलत्या काळानुसार आपल्या व्यवसायाला एक नव्या उंचीवर नेण्याची, अधिक संघटित करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचारातून 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनची नीव ठेवण्यात आली. जी भव्य संकल्पना पुढे आणण्याचा विचार आहे तो आपल्यासमोर आता मी मांडत आहे. आज मी आपल्या असोसिएशनची भविष्यातील कार्यप्रणाली कशी असेल किंवा कशी असायला हवी आणि आपण सगळे मिळून एकत्र कसे काम करू शकतो याचे एक स्पष्ट चित्र तुमच्यासमोर मांडतो आहे. इकडे बघा सगळ्यांनी, प्लीज समोर बघायचं आहे. पंकजी पाटील यांनी करावं अशी पंकजी पाटील यांनी करावं अशी याचा सन्मान या नंतरचा सन्मान